नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो. लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो. खरीप 2024च्या संदर्भामध्ये पीक विमा संदर्भात आहे मित्रांनो अपडेट. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि ओरिजिनल माहिती मिळते मित्रांनो. या व्हिडिओवर आपण काही फेक वगैरे काही देत नाही मित्रांनो. जे ओरिजिनल आहे तेच ओरिजिनल. बऱ्याच यूट्यूब चॅनलमध्ये फेक न्यूज टाकतात मित्रांनो, पण आपण तसं करत नाही मित्रांनो. जे काय आहे ते ओरिजिनल असते मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. खरीप 2024मध्ये सप्टेंबर, ऑगस्ट आणि जुलैमध्ये अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर झाला मित्रांनो. 25% अग्रिम. याच्या अगोदर आपण व्हिडिओ केला होता मित्रांनो. नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्याची अधिसूचना मंजूर झाली होती मित्रांनो. आणि या 3 जिल्ह्यासाठी 25% अग्रिम राज्य शासनाने कंपनीला आदेश देऊन त्यांची अधिसूचना काढली होती मित्रांनो. आज यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यामार्फत आज अधिसूचना प्रस्ताव देऊन अधिसूचना काढली होती मित्रांनो. आणि आता या 3 जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश झाला मित्रांनो. म्हणजे काल जिल्हाधिकारी यवतमाळचे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता मित्रांनो. पंचनामा 100% झाल्याच्या नंतर आता या 4 जिल्ह्याचा समावेश झाला मित्रांनो. आता राहिलेल्या जिल्ह्यांचे जसजसे प्रस्ताव राज्य शासनाकडे पोहोचतील तसतसे त्या जिल्ह्याचा समावेश होतो मित्रांनो. तर शेतकऱ्यासाठी एक नवीन अपडेट होतं मित्रांनो. आणि एक विशेष बातमी म्हणजे अशी की ज्यांनी कुणी क्लेम केलेले नसेल तरी पण सुद्धा या 25% अग्रिममध्ये त्या शेतकऱ्याचा समावेश होणार आहे मित्रांनो. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना क्लेमच्या अडचणी आल्या होत्या मित्रांनो. त्याच्यात ॲपचं सर्व्हर चलत न गेलं, कोणाला आपल्या शेतकरी बांधवांना कोणाला ते ॲप चालवता येत नसतो आणि काही शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले होते मित्रांनो. काहीचे वातावरण खराब असल्यामुळे 2-2, 3-3 दिवस ते ॲप लोड करत घेत होतं. त्याच्यामुळे त्यांचा जे क्लेम होता झाला नाही मित्रांनो. पण 25% अग्रिमसाठी क्लेमची काहीच आवश्यकता नसते मित्रांनो. क्लेम फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये 25% समजा आपले क्लेम झाले पाहिजे. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये 25% क्लेम होतात अशा जिल्ह्यांचा 25% अग्रिम पीक विमा मान्य असतो मित्रांनो. त्याच्यामुळं काळजी करायची आवश्यकता नाही. ज्यांचे क्लेम राहिले ते राहू द्या. फक्त तुम्हाला पुढे 75% विम्यासाठी या क्लेमची अडचण येणार आहे मित्रांनो. कारण आता बरेच दिवसापासून तुम्ही बघत आहात, जवळपास 1 ते 2 वर्षापासून जे शेतकरी रेग्युलरमध्ये क्लेम करतात अशांनाच पूर्ण पीक विमा मिळतो मित्रांनो. ते पहिले 2-4 वर्षापूर्वी सरसकट पीक विमा मिळायचा मित्रांनो. पण आता कंपनी तसं करत नाही. ज्यांचे क्लेम होतात अशांनाच उर्वरित 75% पीक विमा मंजूर होतो. पण 25%ला काही त्याची अट नसते मित्रांनो. सरसकट असतो. ज्यांनी 1 रुपया पीक विमा भरून ज्यांनी विमा काढलेला असतो त्यांना 25% पीक विमा असतो. पण माझं मत असं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त क्लेम केलेले बरे असतात मित्रांनो. म्हणजे काय आहे, जेवढी आपण रक्कम पीक विमा कंपनीकडून घेतो आणि चांगल्या प्रकारची शेतीसाठी त्याचा उपयोग करता येते मित्रांनो, होईल तेवढं जास्तीत जास्त क्लेम करत जा मित्रांनो. आता जे चुका झाल्या तर पुन्हा रबीच्या वेळेस करू नका मित्रांनो. होईल तेवढे क्लेम करत जा, म्हणजे तुम्हाला 100% पीक विमा मिळेल मित्रांनो. हे तुमच्यासाठी एक नवीन अपडेट होतं मित्रांनो. आणि जसजसे ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघेल तसतशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. चला मित्रांनो, हे छोटंसं तुमच्यासाठी एक अपडेट होतं. धन्यवाद मित्रांनो.